6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे। विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल फक्त 5 पावलं दूर आहे, कारण की 5 धावा दूर आहेत, तो म्हणजेच गावदेवी कांबा संघ जिंकण्याच्या उंबरठ्यावरती। 6 चेंडू शिल्लक आहेत, 5 धावांची गरज। गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज अप्पू। वेलकम योगेश, स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या रोहित भाई प्रतिष्ठान वरप आणि गावदेवी वरप टीमला शुभेच्छा असतील। 6 चेंडू आणि 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। जास्त वेळ आपण घेऊ नका, विनंती असेल राया टीमला अख्तर वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं आहे। अप्पू येतोय या निर्णायक षटकामध्ये। ज्या अप्पूने फक्त 6 धावांचं षटक फेकलं होतं त्याच अप्पूवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय आणि या शेवटच्या षटकामध्ये या 5 धावा डिफेंड करण्यासाठी पाचारण केलं जातंय। स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश शेठ बनकरी, ज्यांनी खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे। योगेश शेठ बनकरी यांच्या बॅट मधून आतापर्यंत जर पाहिले गेले तर 3 उत्तुंग षटकार आणि 1 चौकारीच्या साहाय्याने खूप चांगली बॅटिंग तो आपल्या टीमसाठी करतोय। एक पात्र अभिनय दाखवतो, एखादी किल्ला लढवतो या मैदानावरती आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे गावदेवी कांबा या टीमने। अप्पू राईट अप उर्दू विकेट। यावी चांगला फटका आपण पाहतो, पण क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे। एकच धाव मिळते या चेंडूवरती, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल। 54 धावा धावफलकावरती आहेत। येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे। खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय। एकता स्पोर्ट्स घोडसई आयोजित एकता चषक 2021 हे भव्य दिव्य आयोजन। पाच चेंडू आणि 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। स्ट्रायकिंगला फलंदाज संगनायक विकास ऑन स्ट्राइक। विकासने देखील झकास कामगिरी केली आहे या सामन्यामध्ये। या 20 चांगला चेंडू आपण पाहतोय, ऑन ट्रॅपचा फटका आहे आणि 1 धाव तर कंप्लीट केली। गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल। 55 धावा धावफलकावरती, येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत। 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, ती म्हणजेच गावदेवी कांबा या टीमला। एक हाय व्होल्टेज सामना आपण पाहतो, बिग फाईट सामना रंगलाय। 2 दिग्गज संघ आमने सामने आहेत, परंतु या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे गावदेवी कांबा या टीमने आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती गावदेवी कांबा या टीमने। माझ्यासोबत नितेश आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, खूप चांगले सहकार्य काल देखील केलं होतं, आज देखील त्याला पाहतोय। त्याच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे। 4 चेंडू 3 धावांची गरज। यावी चांगला चेंडू आपण पाहतो, तेज तरार चेंडू आपण पाहतोय, वेगाने इम्प्रेस करतो, वेगाने बीट करतोय या चेंडूवरती अप्पू हा गोलंदाज। 3 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज। हाय व्होल्टेज सामना आपण पाहतो, बिग फाईट सामना। सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतोय, सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतोय। या 2 संघांमध्ये 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज। 3 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील। खूप चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये केली आहे अप्पूने। यावी सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय, 1 धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल। 56 धावा धावफलकावरती, येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज। सामना आवडला असेल प्रेक्षकांना विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी। 2 चेंडू आणि 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। स्ट्रायकिंगला फलंदाज विकास। 2 चेंडू 2 धावांची गरज आहे। सामना कोण जिंकेल हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे या मैदानावरती। खूप चांगली गोलंदाजी अप्पूने केली आहे या संपूर्ण सामन्यामध्ये। दबाव असेल फलंदाजावरती, दबाव असेल गोलंदाजावरती। 2 चेंडू 2 धावांची गरज। यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, धावबादची संधी आहे आणि फलंदाज बाद होतोय। अजून एक धक्का बसतो, नाट्यमय वळण निर्माण झाले मैदानावरती। 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज।
एक चेंडू आणि कंपल्सरी 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। नवीन फलंदाज आकाश, एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे। एक हाय व्होल्टेज सामना आपण पाहतो, बिग फाईट सामना रंगलाय, सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेला आहे। असं वाटलं होतं की सामना लवकर फिनिश होईल, परंतु काय कमबॅक केलाय तो म्हणजेच अप्पूने, खास करून आरसीसी राया या टीमने। एक चेंडू आणि 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। एक चेंडू आणि 2 धावांची गरज, धावा कंपल्सरी बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी। गावदेवी वरप आणि रोहितभाई प्रतिष्ठान वरप आपण देखील सज्ज राहायचं आहे। सामना समाप्त झाल्यानंतर त्वरितच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि टॉस जिंकला होता वरप या टीमने रोहितभाई प्रतिष्ठान। तर विनंती आहे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला ज्या 2 लाईन आहेत तिथूनच आपल्याला मैदानावरती आतमध्ये प्रवेश करायचा आहे। ही दोन्ही संघांना सूचना असेल गावदेवी वरप आणि रोहितभाई प्रतिष्ठान वरप या 2 टीमला। एक चेंडू 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। सामन्याचा रिदम तोडू नका विनंती असेल राया टीमला। एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे। स्ट्राईकिंगला फलंदाज आपण पाहतोय योगेश शेठ बनकरी असतील। सुरुवात तर चांगली केली होती योगेश बनकरी यांनी, शेवट गोड करतील का, आपल्या टीमला हा सामना जिंकून देतील का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या चेंडूचं। एक चेंडू 2 धावांची गरज, सामना कोणी जिंकू दे हा विजय आहे एकता चषकाचा। प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय। आजच्या दिवसातील पहिल्या फेरीमधील हा पहिला सामना, कांबा विपक्ष राया। एक चेंडू 2 धावांची गरज। मानसिक दडपण, प्रेशर आहे गोलंदाजावरती, प्रेशर आहे फलंदाजावरती। एक चेंडू आणि 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी। ऑल द बेस्ट, गुड गेम। जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल अख्तर, सामन्याचा रिदम आपण तोडू नका, जास्त वेळ आपण घेतायत राया संघ। एक चेंडू आणि 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। स्ट्राईकला फलंदाज योगेश बनकरी। यावेळी आपण पाहतोय आणि सामना फिनिश, सामना जिंकलाय या मैदानावरती आरसीसी राया या टीमने। राया संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करायचं आहे, शेक हँड करा आणि त्यानंतरच मैदान सोडायचं आहे। आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे, नो डाऊट अबाउट अप्पू ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या टीम साठी। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे अप्पू। तर विनंती आहे आपल्या व्यासपीठावरती गुरुनाथजी पानसरे साहेबांना की आपले शुभ हस्ते सन्मान करायचा आहे अप्पूचा। अप्रतिम गोलंदाजी अप्पू, या आपण व्यासपीठावरती खूप चांगली गोलंदाजी केली, मॅच विनिंग गोलंदाजी आपण पाहिली अप्पूच्या माध्यमातून आणि तोच ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अप्पू। आपण या व्यासपीठावरती अप्पू